छत्रपती संभाजीनगर शहराला लागूनच असलेले वेरूळ या ठिकाणी घृणेश्वरचं मंदिर आहे। 12 ज्योतिर्लिंगापैकी एक जर पाहिलं तर हे 12वे ज्योतिर्लिंग आहे। आणि जे 12 ज्योतिर्लिंगाची आपण यात्रा करतो ती यात्रा ही म्हणजे शेवटचं दर्शन ज्या ठिकाणी आहे या ठिकाणी केलं जातं। त्यानंतरच कुठेतरी ही 12 ज्योतिर्लिंगाची यात्रा सफल झाल्याचं बोललं जाते। आपण जर पाहिलं तर आज श्रावण सोमवारचा पहिला श्रावण सोमवार आहे, त्यामुळं भाविक जे आहेत मोठ्या संख्येने ज्या छत्रपती संभाजीनगरच्या वेरूळच्या घृणेश्वर मंदिराकडे यायला रांगा लागलेल्या आहेत। आपण या ठिकाणी जे आहे तर मोठ्या संख्येने भाविक हजेरी लावताना आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत जर पाहिलं तर या ठिकाणी जे आहे तर राज्यातील प्रत्येक कानाकोपऱ्यातून भाविक या ठिकाणी येताना आपल्याला पाहिजे। महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश असेल, बिहार असेल, गुजरात असेल, मुंबई असेल, त्यानंतर पाहिलं तर अनेक राज्यातून कर्नाटक, आंध्र, तामिळनाडू या ठिकाणी देखील भाविक मोठ्या संख्येने या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळते। कारण आपण जर पाहिलं तर 12 ज्योतिर्लिंगाची यात्रा करत असताना शेवटचं ज्योतिर्लिंग म्हणजे हे छत्रपती संभाजीनगरच्या वेरूळचं हे जे आहे तर शेवटचं आपण पाहू शकता हे 12 ज्योतिर्लिंग आहे। त्यामुळे संपूर्ण यात्रा केल्यानंतर शेवट या ठिकाणी यावं लागतं आणि जोपर्यंत हे 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन होत नाही तोपर्यंत ही यात्रा सफल होत नाही असं पाहायला मिळतं आपल्याला। या ठिकाणी रांगा लावताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कुठून आलेले आहेत तुम्ही? हम बैंगलोर से आए थे। बैंगलोर से आए? हाँ, कब आए? कल नाइट आए एक्चुअली। क्या श्रद्धा है इस मंदिर के प्रति? ये 12 ज्योतिर्लिंग में एक है। हम ऑलरेडी 8 ये 9 का ज्योतिर्लिंग हम दर्शन कर रहे हैं एक्चुअली। ये 12वां है। 12 वाला है। बहुत पुराना है और श्रद्धा से हम पूजा करें तो बम बम बोले हमारा साथ देंगे। कभी भी कुछ भी हो बम बम बोले का नाम ले लो तो जरूर हमको भला हो जाएगा। क्या नाम है? दाक्षायणी और ये श्रीनिवासन। क्या मागणी है आपकी? सबका भला करे, सबका भला करे। आपण पाहू शकतो की अक्षरशः हे बँगलोरहून आलेले आहेत आणि कुठून आलेले आहेत? वर्धा। वर्धा। काय म्हणणं आहे? काय मागणी आहे तुमची? काही नाही, दर्शन घ्यायचं आहे, काही मागणी नाही। कधी आले होते? आम्ही 12-13 दिवस झाले। हो का? हो, महाराष्ट्र दर्शन केलं। महाराष्ट्र या ठिकाणी जे आहे तर देवाला साखर घालण्यासाठी जे आहे तर राज्याच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून भाविक या ठिकाणी येत आहे। रात्री 12 वाजेपासून रांग लागलेली आहे आणि आता जर पाहिलं आपण आता 5 वाजलेले आहे, पहाटचे 5 झालेले आहे। त्यानंतर माझं दिवसभर पाहिलं तर लाखोच्या संख्येने भाविक या ठिकाणी हजर होताना आपल्याला देखील पाहायला मिळत आहे। संजय लोकशाही न्यूज, छत्रपती संभाजीनगर।